गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाची उघडीप दिसतेय। काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी जणू काही पावसाने सुट्टीच घेतलीये असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे। अशीच स्थिती पावसाची पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे का? मुसळधार पाऊस नेमका कोणत्या तारखेपासून पडू शकतो? ही उघडीप नेमकी किती दिवस आणखी असणार आहे? हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघूयात की नेमकी वातावरणाची वाऱ्यांची काय स्थिती आहे। तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि आपण यामध्ये स्पष्टपणे बघू शकतो की महाराष्ट्रावर फार कमी प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। त्यामुळे आज आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता कमी असू शकते असा अंदाज या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण नोंदवू शकतो। आता या इमेजचा अंदाज घेत हवामान खात्याने कधी कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्याला दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ही आजच्या तारखेची इमेज आहे, आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की पुण्याचा घाटाचा परिसर, जालना, परभणी आणि विदर्भातले काही जिल्हे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर अशा या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। ऑरेंज अलर्ट मात्र आज कोणत्याही जिल्ह्याला दिलेला नाहीये। रेड अलर्ट तर मुळीच कुठेच नाहीये। येलो अलर्ट दिलेली आहे। या ठिकाणी तुरळक प्रमाणे पाऊस पडू शकतो असा अंदाज आपण या इमेजच्या माध्यमातून दर्शवू शकतो। बाकी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कोणताही अलर्ट आज हवामान विभागाने दिलेला नाहीये। अशा पद्धतीचं वातावरण आता तुमच्या इथे आहे का? येलो अलर्ट असलेल्या ठिकाणी आता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 12 आणि 13 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून आपण बघू शकतो। 12 तारखेला जळगाव, संभाजीनगर, जालना, यवतमाळ, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर अशा ह्या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। तुरळक प्रमाणे पाऊस इथे पडू शकतो। इतर जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या कोणताही अलर्ट नसणार आहे, म्हणजेच अजिबातच पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे। 13 तारखेला सुद्धा इकडे नंदुरबार, धुळे याचबरोबर नाशिकचा घाट परिसर, रत्नागिरी आणि त्याला जोडून असलेला लागून असलेला साताऱ्याचा घाटपट्टा इथे येलो अलर्ट दिलेला आहे। महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना 12 आणि 13 तारखेला पाऊस दिलेला नाहीये, कोणताही अलर्ट दिलेला नाहीये। ह्या इमेजेसच्या माध्यमातून आपण हेही नोंदवू शकतो की ह्या येलो अलर्टच्या माध्यमातून हे स्पष्टपणे कळू शकतं की मुसळधार पाऊस कोणत्याही जिल्ह्याला इथून पुढचे काही दिवस नसणार आहे। आता त्याच्या पुढचे म्हणजे 14 आणि 15 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅप्सच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो। 14 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याचा घाट परिसर, साताऱ्याचा घाटपट्टा आणि कोल्हापुराचा घाटपट्टा असा हा जो संपूर्ण घाटाचा परिसर आणि त्याला लागून असलेले हे जे कोकणातले जिल्हे आहे इथे येलो अलर्ट दिलेला आहे। इतर उर्वरित जो संपूर्ण महाराष्ट्र आहे तिथे कोणताही अलर्ट दिलेला नाहीये। तर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला तर कोणत्याही जिल्ह्याला कोणताच अलर्ट दिलेला नाहीये। रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट सुद्धा 15 तारखेला कोणत्याच जिल्ह्याला दिला नाहीये। तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला दिसतोय। या इमेजेसच्या माध्यमातून पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस महाराष्ट्रात नसणार आहे, मात्र 16 तारखेनंतर पाऊस पडण्याची शक्यता असू शकते असं काही हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर अशा पद्धतीने काय स्थिती आता वातावरणाची आहे, पाऊस कसा आहे, कुठे काय स्थिती असणार आहे हे आपण या इमेजेसच्या आणि सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।